सो हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आजचा दिवस आहे सुट्टीचा, 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आज मार्केट तर बंद आहे, बट आपण इथे घेतलंय जो आपला फंडेड अकाउंट आहे त्याला क्लिअर करायला. तुम्हाला दाखवतो. एक चांगला प्रॉफिट तर चालू होता. हो गया, वेट करूया. इथे $154 आसपासचा एक टार्गेट लावून ठेवला आहे मी. आणि ह्याची पोर्टफोलिओची हालत दाखवतो तुम्हाला. 209ची ॲक्युरेसी आहे. आतापर्यंत $78 आपण प्रॉफिट काढून मोकळे झालो. आणि ओव्हरऑल तुम्हाला मी ट्रेड दाखवतो. ठीक आहे, या पद्धतीने आपले ट्रेड आहेत बघा, दिसत असेल. या पद्धतीने आपले हे ट्रेड्स आहेत. वरती बघाल तर ओव्हरऑल. आणि आत्ता जो रनिंग ट्रेड चालू आहे तो काहीतरी या पद्धतीने. इथे जास्त रिक्स नाही घेणार. इथे नॉर्मली छोटीशी एक रिक्स, त्याच कॅन्डलच्या लोला मी एक एल प्लॅन करेन. ओके, ठीक आहे, $10 आसपासचा आणि एक्झिट होऊन जाईल. बाकी ट्रेडिंगमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही ट्रेड करताय तर तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे की तुमचा स्टॉप लॉस हा कधी पण छोटा असला गरजेचा आहे तुमच्या टार्गेटपेक्षा. मी बघा, तुम्हाला जर हे दाखवायचं झालं ना, ते इथे तुम्हाला समजेल. इथे एक स्टॉप लॉस आहे $10. ओके, जो टार्गेट आहे तो तुम्हाला दिसेल असेल $154. म्हणजे ऑलमोस्ट 150% रिटर्न. जर माझा हा ट्रेड प्लेस होतोय, हा ट्रेड जर टार्गेट देतोय तर 150% मला रिटर्न भेटतोय. ओके, आणि मला माहिती आहे एखाद जर स्पाईक आली तर हा ओव्हरऑल मी ह्याला कॉस्ट टू कॉस्टला आणू शकतो. ते $10 पण मी या मार्केटला देणार नाही. तर ही गोष्ट तुमच्यासोबत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. या पद्धतीनेच ट्रेड करा. आता जरी हिट झाला तरी पण मी अजून 2 ते 3 ट्रेड प्लॅन करू शकतो. इथे स्टॉप लॉस हिट झालाय बघा, तुमच्या समोर आहे, दिसेल. आणि मी तुम्हाला दाखवतो. ओके, ओव्हरऑल जे पोर्टफोलिओ आहेत ना, मी तुम्हाला ह्यामध्ये दाखवतो. माझा फर्स्ट डे $164 आसपासचा प्रॉफिट काढला. दिसत असेल तुम्हाला. याला फक्त थोडासा लो क्वालिटी करतो मी. हे बघ, $154 आसपासचा, त्यानंतर $29 लॉस, $55 लॉस आणि $12 आजच्या दिवशीचा लॉस. ओके, म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघायला जाल तर मी या ओव्हरऑल पूर्ण मार्केटमध्ये आतापर्यंत एक दिवसाचा लॉस पूर्ण 3 दिवसामध्ये कन्वर्ट केला. ओके, पहिल्या दिवसाचा लॉस मी अजून पण प्रॉफिटला आहे $67 आसपास. जर तुम्ही बघायला जाल, ही गोष्ट तुम्हाला करता आली पाहिजे. हा रिक्स रिवॉर्ड तुमच्याकडे असला पाहिजे की तुम्ही घेतलेली रिक्स किंवा तुमचा झालेला प्रॉफिट हा पुढचे 5 ते 6 दिवस चालला पाहिजे. आता जरी मी ह्याच्यात 4 ते 5 ट्रेड केले ना $10 तरी पण माझा $67 प्रॉफिट तो तसाच राहील. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये हेच सांगतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की रिक्स रिवॉर्ड चांगला असेल तर चांगल्यापैकी तुम्ही इथे प्रॉफिट जनरेट करू शकता. बघा, प्रत्येक ठिकाणी लॉस मी सुद्धा केलेत, नाही असं नाही. लॉस हे होत राहतात आणि तो मार्केटचा पार्ट आहे. पण तुम्ही कोणत्या हिशोबाने ट्रेड प्लेस करताय, त्या हिशोबाने लॉस घेताय हे तुम्हाला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघूया आपल्याला इकडे बघा काय काय रूल्स आहेत. मी ओव्हरऑल डिक्टो तुम्हाला प्रॉपर एक एक गोष्ट सांगतो. ठीक आहे, हे बघा, आता पूर्ण लो क्वालिटी आणि ते तुम्हाला रिक्स, तुम्हाला काही रूल्स दाखवतो. ह्याच्यात एक रूल आहे जो की पहिले तुम्हाला मला माहीत नव्हता, बट नंतरला माहीत पडला. ठीक आहे, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग. बघा, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग. आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आहे काय, त्या ह्याच्यात तुम्हाला इथे दाखवलं आहे ते ओव्हर 3 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या 4 ऑर्डर नाही झाल्या पाहिजे. तर 4 ऑर्डर कोणत्या आहे, एक बाय एक सेल. तुमच्या 2 ऑर्डर झाल्या, परत बाय सेल, म्हणजे ओव्हरऑल 3 मिनिटामध्ये तुम्ही 2च ऑर्डर प्लेस करू शकता. त्या कोणत्या, एक तर बाय आणि एक तर दुसरी सेल. ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. सो आता बघूया. आता वाजलेत 1:30 आणि थोड्या वेळाने पुन्हा भेटीन. आज थोडा बाहेर चाललोय. जसं कालचा ब्लॉग जर नसेल बघितला तर जाऊन एकदा नक्कीच बघा. सरप्राईज आहे, लवकरच सरप्राईज देईन मी तुम्हाला. सो काय आहे त्यासाठी थोडा दिवस थांबावा लागेल आणि लवकरच सांगेन मी काय सरप्राईज येणार आहे तुमच्या माझ्या भेटीसाठी. सो भेटू आपण थोड्या वेळाने. हो मंडळी, आत्ता जाऊन आलोय आपण. जसं की मी तुम्हाला बोललो की काहीतरी युनिक आपण करणार आहोत. त्या पहिले तो ट्रेड तो अपन प्रॉफिट मध्येच काढला. और ये और एक ट्रेड आज का PNL दिखाता हूँ मैं आपको. आज का PNL पोर्टफोलियो अगर देखोगे ना आप तो गांगरा जाओगे, गांगरा. प्रॉफिट कैलेंडर देखो, मॉर्निंग में जो लॉस में था उसको आज अभी लेके आया हूँ $170 प्लस में. ओवरऑल अपन है 250. आता ओवरऑल आपण ट्रेड जर बघायला झाला तर हा ट्रेड चालू आहे $34च्या प्रॉफिटमध्ये. दिसत असेल तुम्हाला. तर बघूया कसं काय होते. आता वाजलेत करेक्ट 10 आणि 10 वाजता पण मी आता काम करतोय.
ओके. सो आत्ता बघूया इकडे काय होते काय नाही. हे वेट करूया टार्गेटचा आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि आजचा आणि उद्याचा ब्लॉग दोन्ही मिळून येतील. सो तयारी करा आणि पुढे काय होईल सांगीनच मी तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, आराम करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. ओके. टार्गेट तर आपण घेऊनच जाणार. आणि इकडे बादशाह बोलते सबको कोलते अनिरुद्ध आंबुर्ले के साथ. सो आजसाठी रजा घेतो तुमची आणि डायलॉग उद्याच्या व्हिडिओमध्ये मारेन. ठीक आहे. तर टार्गेटसाठी थांबतोय. ट्रेड वगैरे करूया कंप्लीट आणि उद्या भेटू आपण. ओके, बाय बाय. वेलकम बॅक टू अनदर डे. आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा, जसं की कालच्या व्हिडिओला एंडला मी तुम्हाला बोललोच की आज आपण पुन्हा भेटूया. सो आत्तापर्यंत जो रिक्स रिवॉर्ड मी तुम्हाला दाखवला, बघा 4-5च गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या ट्रेडिंग फील्डमध्ये फॉलो करायचे. त्यामध्ये रिक्स रिवॉर्ड पण हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि रिक्स रिवॉर्ड काय असतो मी तुम्हाला दाखवतो. बघा, आज लॉस आहे माझा भले, बट कालचा जो मी प्रॉफिट टाकला ना तुम्हाला $250, मी त्याच्यात आज अजिबात लॉस केलेला नाही. म्हणजे नॉर्मली तुम्ही बोलू शकता मी आज किती ट्रेड केले तुम्हाला दाखवतो, स्क्रीनवर घेऊन जातो. बघा इकडे जर तुम्ही बघाल, सो आपण जाऊया पोर्टफोलिओमध्ये. ओके, आजची डेट आहे बघा, एक मिनटं तुम्हाला 15/4/2026. ठीक आहे. आणि मी तुम्हाला हे आजचं दाखवतो की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिक्स रिवॉर्ड फॉलो करू शकता. ओके. सो प्रॉफिट कॅलेंडरमध्ये नॉर्मली गेलो मी आणि आजचा लॉस आहे माझा $89. जो कालचा प्रॉफिट आपला रनिंग होता त्याचा पूर्ण टार्गेट आपण घेतलाय. आणि तो कोणता आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो. ट्रेड हिस्ट्रीमध्ये गेलात, सो इथे बघा $107 आसपासचा कालचा प्रॉफिट आपण काढलेला. आणि त्यानंतर माझे जर लॉस बघाल तुम्ही, हा बघा $32 एक प्रॉफिट. आणि त्यानंतर लॉस बघाल तर $27, $0.33, $11, $74, $84. म्हणजे तुम्ही हे 3-4 जरी प्रॉफिट पकडलात ना तरी पण या 4 ट्रेडमध्ये जात नाहीत. सो हाच असतो रिक्स रिवॉर्ड. आता इथे जरी बघाल $267 आसपासचा प्रॉफिट आहे. म्हणजे काल आपण $250 आसपासचा प्रॉफिट बघितलेला, $34 रनिंगला होते तेव्हा. ओके. सो एक गोष्ट तुम्ही या ट्रेडिंग फील्डमध्ये नेहमी लक्षात ठेवा, रिक्स रिवॉर्ड फॉलो करा, रिक्स रिवॉर्डनी ट्रेड करा. किती काय झालं तरी पण एंड टू एंडला जाऊन आहे ना तुम्हाला एक चांगलाच प्रॉफिट बघायला भेटेल. सो ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये फिट ठेवा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. आजच्या इंडियन मार्केटमध्ये काय झालं ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवीन. सो आजसाठी बाय बाय, टेक केअर. नाही तर व्हिडिओ खूप मोठी होईल. कालची व्हिडिओ प्लस आजची व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल. आणि आजचं काय एवढं जास्त नाही, बस रिक्स रिवॉर्ड या आपल्या व्लॉगमध्ये फक्त रिक्स रिवॉर्ड समजावण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलाय. $76 सकाळी कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिटमध्ये होतो. आणि तिकडनं जर तुम्ही बघाल $267 आत्ताच्या टायमाला आपण प्रॉफिट लागलो. म्हणजे ऑलमोस्ट जर मी ओव्हरऑल ट्रेड तुम्ही बघाल, जर तुम्हाला इथे मी पोझिशन्स किंवा कॅलेंडर दाखवलं तर या पद्धतीने कॅलेंडर आहे. $267 आसपासचा प्रॉफिट. त्यानंतर आपले 3 दिवस लॉसला आहेत, 2 दिवस ह्याला विनिंग रेट 40चा आहे, 4 दिवस काउंट आहेत, 103ची कन्सिस्टन्सी आहे. ओके. आता मी ह्याला ओव्हरऑल 15च्या आतमध्ये आणीन, ती गॅरंटी मला आहे. कारण की मागच्या वेळेस थोड्या चुकांमुळे माझं $1300 प्रॉफिट असणारा अकाउंट पूर्ण गेलं, कारण की माझी काहीतरी चुकी होती त्या गोष्टीमुळे. बट हे अकाउंट नक्कीच मी तुम्हाला दाखवेन पेआउट करून. ओके. सो हाच असतो रिक्स रिवॉर्ड. $164 आसपासचा प्रॉफिट, त्यानंतर $29 लॉस दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा लॉस $55, चौथ्या दिवशी $278 आसपासचं प्रॉफिट. आणि आज पण जर बघाल $89 आसपासचा लॉस. बघा, रिक्स रिवॉर्ड खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, खूप मायने असतो. सो रिक्स रिवॉर्डने ट्रेड करा, चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर. सो भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.